जय गजानन. मीन राशीच्या जातकांनी पटापट मनामध्ये प्रश्न घ्यायचा आहे. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुठून तरी मिळवायचं होतं, कुणाकडनं तरी हवं होतं, किंवा ज्या विचारात तुम्ही अडकून पडलेले होते, जेही काही तुम्हाला हवं होतं, ही रीडिंग जर तुमच्यापर्यंत आलेली आहे म्हणजेच ही तुमच्यासाठी आहे, तुम्हाला रेझोनेट होत आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्या 2 मिनिटात आणि पटकन ह्या रीडिंगला रेझोनेट व्हा, या गायडन्सला रेझोनेट व्हा. सो सगळ्यात अगोदर आपण येस नोमध्ये गायडन्स घेणार आहोत की एंजल्स तुम्हाला काय गायडन्स देतात हे येस नोमध्ये पाहू आपण. सगळ्यात अगोदर अनलकीली ती गोष्ट घडणार नाही. अनलकीली ती गोष्ट तुमची शक्यता कमीच आहे होण्याची. नॉट द राईट टाईम. जे तुम्ही ठरवलेलं होतं त्याच्यासाठी ही योग्य वेळ बिलकुल नाही आहे. ही योग्य वेळ नाही आहे, योग्य टायमिंग नाही आहे त्याची. ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. रोमॅन्सच्या बाबतीमध्ये जर असेल, तुम्ही जर म्हणजे लव रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये जर हा प्रश्न विचारलेला होता तर याच्यासाठी तर जास्तच रेझोनेट होत आहे. आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर. तुम्ही दुसऱ्यांची हेल्प घ्या, दुसऱ्यांकडनं हेल्प मागा. दुसऱ्यांना हा तुमचा प्रश्न जोही असेल त्याला 2-3 जणांना समोर ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपरली त्याचं सोल्युशन मिळेल. म्हणजे हे तर होणारच नाही आहे, सक्सेस होणार नाही हे तर निश्चितच आहे. पण अजून काय करायचं, कुठला पर्सन आयुष्यात आणायचं, कुठला जॉब पाहिजे, कुठल्या काही गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत, घडवून घ्यायच्या आहेत, याच्याविषयी तुम्ही तुमच्या वरिष्ठांना विचारा. योग्य निर्णय देतील किंवा ते जे काही सांगत असतील ते रिकवर करा. सगळंच छान होईल, पॉझिटिव्ह होईल, सक्सेस होईल. ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सो गायडन्स आवडलं असेल, रेझोनेट झालं असेल, तुमच्यापर्यंत हे पोचलेलं आहे म्हणजे तुमच्यासाठीच आहे. सो जर आवडलं असेल तर कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.